Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss on important grammatical topics which students need to learn or study. हो विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता की सर एक्झाम मध्ये कोणत्या इम्पॉर्टंट ग्रामॅटिकल टॉपिकचा अभ्यास करायचा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघावं लागणार आहे की कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, किती मार्क्ससाठी येतात, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहेत. लेट्स गो. तर आपण बघतोय की विशेषतः SSCच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा 8, 9, 10च्या विद्यार्थ्यांसाठी की कोणते इम्पॉर्टंट ग्रामॅटिकल टॉपिक्स असतात. तर आपण या ग्रामरच्या पण दोन पार्ट्समध्ये डिवायडेशन करूया. सेक्शन 1 ते म्हणजे लँग्वेज स्टडी, जे 8th स्टँडर्डला पण आहे, 9thला पण आहे, 10th स्टँडर्डला आहे, पण हे जे 10 मार्क्सचे आहेत याचे टॉपिक्स वेगळे आहेत. ते कोणते ते पुढे बघणार आहोत. सेकंड आपण बघू शकतो की तुमचे एक्झाममध्ये पॅसेज तुम्हाला दिले जातात, सीन पॅसेज अँड अनसीन पॅसेज, आणि त्याच्यावरती 2 सीन पॅसेज असतात आणि 1 अनसीन पॅसेज असतात. टोटल 3 पॅसेज असतात आणि 3 पॅसेजवरती प्रत्येक पॅसेजवरती 2 मार्क्सचं ग्रामर असतं आणि टोटल 3 पॅसेजचे मिळून तुम्हाला 6 मार्क्सचं ग्रामर होईल. मग त्या ग्रामरमध्ये कोणते टॉपिक्स विशेषतः SSCमध्ये किंवा 9th आणि 8th स्टँडर्डमध्ये विचारले जातात ते टॉपिक्स वेगळे आहेत आणि हे टॉपिक्स वेगळे आहेत, ते बघूया. आता आपण जाऊया. सेक्शन जो 1 आहे तो लँग्वेज स्टडीमध्ये 10 मार्क्सचं कशा प्रकारे असतात. क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये 8 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B 8 आणि 2 मार्क्स असं वेगवेगळं केलेलं आहे. A1 मध्ये आहे फिल इन द ब्लँक्स, फिल इन द मिसिंग लेटर्स टू कंप्लीट अ वर्ड. तुम्हाला याच्यामध्ये 4 शब्द दिलेले असतात आणि प्रत्येक शब्दामध्ये एक अक्षर मिसिंग असेल, ते तुम्हाला प्रॉपर ते लेटर किंवा अक्षर फिलअप करून तो शब्द पूर्ण करायचा असतो. हा 2 मार्क्ससाठी हा प्रश्न इथे येतो. हा लँग्वेज स्टडीमध्ये आहे. नेक्स्ट आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. तुम्हाला 2 ग्रुपमध्ये शब्द दिलेले असतात, प्रत्येक ग्रुपमध्ये 4 वर्ड्स दिलेले असतात, ते तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये किंवा क्रमाने लिहायचे असतात. आता ते कशा प्रकारे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे थर्ड, तो म्हणजे पंक्च्युएट द फॉलोइंग लाईन. तुमच्याच टेक्स्टबुकमधून, तुमच्याच बुक्समधून किंवा लेसन्समधून सेंटेन्सेस दिलेले असतात आणि ते पंक्च्युएट करायचे असतात, म्हणजे विरामचिन्हांचा वापर करून ते वाक्य परत लिहायचं आहे. ठीक आहे, हे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर 4th टॉपिक येतो लँग्वेज स्टडी म्हणजे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर्स इन द वर्ड. तुम्हाला एक शब्द दिलेला असेल आणि त्या शब्दामधलेच लेटर्स घेऊन किंवा अक्षर घेऊन तुम्हाला नवीन 4 शब्द कमीत कमी बनवायचे असतात. हे 2 मार्क्ससाठी प्रश्न असतो. मग शब्द ते कोणताही देऊ शकता. थोडासा जास्त अक्षर असणारा मोठा शब्द किंवा कंपाऊंड वर्ड्स म्हणू शकतो असे तो शब्द असेल. ठीक आहे, ज्याप्रमाणे ते ब्राईड ग्रूम दिलेला आहे. नेक्स्ट टॉपिक आहे A5 राईट रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तुम्हाला अशा प्रकारे एक डायग्राम देखील काढलेला असेल आणि या डायग्राममध्ये किंवा इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे रिलेटेड वर्ड्स लिहा. आता हा टॉपिक रिलेटेड म्हणजे संबंधित शब्द जेव्हा लिहितो हा ग्रामरच्या रिलेटेड आहे. म्हणजे इथे जर नाऊन असेल तर म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच, इथे नाऊन असेल तर इथे ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे, इथे ॲडजेक्टिव्ह असेल तर इथे नाऊन लिहायचं आहे, किंवा वर्ब असेल तर ॲडवर्ब कशा प्रकारे लिहायचा, हा पार्ट्स ऑफ स्पीच होते, म्हणजे ग्रामरचाच भाग आहे. तर कोणताही रिलेटेड वर्ड्स लिहायचा नाही, त्याचा विशेष वेगळ्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे. तुम्हाला जर आवश्यक असेल तर परत त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करणार आहोत. रिलेटेड वर्ड्स लिहा, 2 मार्क्ससाठी असेल क्वेश्चन आणि या प्रकारे तुम्हाला डायग्राम देखील काढायची असते. नेक्स्ट आहे A6 कंप्लीट अ वर्ड चेन ऑफ वर्ब ॲड 4 वर्ड्स. म्हणजे वर्ड चेन ऑफ वर्ब, तुम्हाला शब्दांची चेन दिलेली असेल, दिलेला शब्द वर्ब असू शकतो, ॲडजेक्टिव्ह असू शकतो, ॲडवर्ब असू शकतो. जर वर्ब असेल तर शेवटच्या लेटरने, अक्षराने, जसं आपण गाण्याच्या भेंड्या करतो त्याप्रमाणे शेवटच्या अक्षराने आपण नवीन गाणं बोलतो, इथे शेवटच्या लेटरने किंवा अक्षराने सांगितल्याप्रमाणे वर्ब असेल तर वर्ब बनवायचं आहे, ॲडजेक्टिव्ह असेल तर ॲडजेक्टिव्ह, नाऊन असेल ते नाऊन. जसं प्लांट आहे, प्लांट म्हणजे झाडं लावणे किंवा रोपटी लावणं आपण बोलतो. मग टी पासून किंवा काही जर ट्री येणार, ट्री हा नाऊन आहे, मग आता वर्ब आपल्याला बनवायचा टेक म्हणू शकतो या प्रकारे. ओके, अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1A कंप्लीट होतो. याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 1B जो की 2 मार्क्ससाठी असेल. त्याच्यामध्ये कोणते टॉपिक असतात बघा. A मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग अ फ्रेज. तुम्हाला कुठलाही फ्रेज किंवा वाक्यप्रचार दिलेला असेल, उदाहरणार्थ कोऑपरेटिव्ह विथ दिलं किंवा टू टेक केअर ऑफ, इन सर्च ऑफ, अशा प्रकारे फ्रेज दिलेली असते. ती फ्रेज स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायची. आता इम्पॉर्टंट फ्रेज कोणत्या आहेत, कशा प्रकारे यूज करायचे आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तरी देखील तुमची अपेक्षा असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. याच्यावरती आपण परत एक व्हिडिओ बनवू किंवा इम्पॉर्टंट आहे की हा जर टॉपिक तुम्हाला येत नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून दुसरा टॉपिक दिलेला आहे B ॲड क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्स मिनिंगफुली.
म्हणजे तुम्हाला क्लॉजेसवरती हा टॉपिक आहे, म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये सब ऑर्डिनेट क्लॉज ॲड करून जोडून ते वाक्य एक्सपांड करायचं, वाढवायचं असतं. ते कशा प्रकारे याच्यावरती मी व्हिडिओ बनवून की ऑलरेडी बनवलेलं आहे, ती तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1 मार्क्ससाठी आहे, दोन्हीपैकी एक तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. अटेम्प्ट एनी वन इथे पण ए ॲड प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. तुम्हाला शब्द दिलेला असेल त्या शब्दाला प्रिफिक्स शब्दांच्या अगोदर काही लेटर्स ॲड करून जोडून नवीन शब्द, ज्याप्रमाणे सक्सेस अनसक्सेस म्हणू शकतो किंवा सक्सेसफुल हा सफिक्स झाला या प्रकारे. त्यानंतर त्यालाच ऑर आहे, जर तुम्हाला ते प्रिफिक्स सफिक्स नको असेल तर तेच दोन शब्द परत दिले जातात आणि त्याचा तुम्ही स्वतःच्या सेंटेन्समध्ये यूज करा. अशा प्रकारे ग्रामरमध्ये लँग्वेज स्टडी 10 मार्क्ससाठी हा सेपरेट टॉपिक होतो, जो की तुमच्या एक्झाममध्ये फायनल एक्झाममध्ये 80 मार्क्सच्या एक्झाममध्ये 10 मार्क्ससाठी हा पहिलाच स्टार्टिंगचा क्वेश्चन नंबर 1 असतो. आता आपण बघूया जो सेक्शन 2 आहे ग्रामरचा, तो म्हणजे पॅसेजवरती विचारले जाणारे ग्रामरचे टॉपिक्स कोणते आहेत ते आपण बघूया. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फर्स्ट आहे तो पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब या प्रकारे ते पार्ट्स ऑफ स्पीचचे तुम्हाला ते स्टडी करावं लागेल. याच्यावरती पण प्रत्येक टॉपिक्सवरती ऑलरेडी मी व्हिडिओज बनवले आहेत, त्या तुम्ही बघू शकता किंवा तुमची अपेक्षा असेल तर नवीन व्हिडिओ मी बनवेल. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तो म्हणजे काइंड्स ऑफ सेंटेन्स किंवा टाईप्स ऑफ सेंटेन्स, वाक्यांचे प्रकार किती आहेत, जसं असर्टिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी टाईप सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स या प्रकारे टोटल किती आहे त्याच्यावरती तुम्हाला विचारलं जाईल. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ नाउन्स म्हणजे मेक नाउन, मेक ॲडजेक्टिव्ह, मेक ॲडवर्ब अशा प्रकारे फॉर्मेशन करायला प्रश्न तुम्हाला येतो. फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह आहे, फॉर्मेशन ऑफ वर्ब आहे, हे तुम्हाला ग्रामरच्या टॉपिकमध्ये येऊ शकतात किंवा ॲडवर्ब आहे. त्यानंतर होमोफोन्स आणि होमोग्राफ्स, नुकतेच काही दिवसापूर्वी होमोफोन म्हणजे काय, होमोग्राफ्स म्हणजे काय, वाक्यामध्ये शब्दांचे होमोग्राफ आणि होमोफोन्स शब्द बनवायचे असतात ते काय प्रकारे, याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. पंक्च्युएशन जे की तुम्ही आता लँग्वेज स्टडीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वर्ब्समध्ये सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट टेन्समध्ये वर्बचा कसा यूज होतो किंवा दिलेला वर्ब सिम्पल प्रेझेंटमध्ये बनवा, सिम्पल पास्टमध्ये कन्वर्ट करून ते सेंटेन्स परत लिहा. वर्ब्स कंटिन्यूस टेन्समध्ये मग प्रेझेंट कंटिन्यू असेल, पास्ट कंटिन्यू किंवा फ्युचर कंटिन्यूस मध्ये वर्बचा कसा यूज होतो, म्हणजे ते टेन्सेसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. थोडक्यामध्ये ते टेन्सवरती येतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे परफेक्ट टेन्समध्ये टेन्सच्या रिलेटेड. त्यानंतर सेंटेन्सची जी रचना आहे, सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट, हे सब्जेक्ट म्हणजे काय, वर्ब म्हणजे काय, ॲग्रीमेंट, हे जे बेसिक आहे ते जर आपल्याला माहिती असेल तर आपण प्रॉपर मिनिंगफुल सेंटेन्स बनवू शकतो. तर हे टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे तुम्ही स्टडी करणं. जिरंड, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट हा प्रकार काय, इन्फिनिटिव्ह फाइंड आउट जिरंड, फाइंड आउट सब्जेक्ट ऑब्जेक्ट, रिराईट द सेंटेन्स या प्रकारे पण विचारला जाऊ शकतो. तुम्ही याच्यामध्ये जे जे टॉपिक्स आहेत, कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगू शकता, त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ डिटेलमध्ये बनवेन. इथे आपण फक्त काय बघत आहोत की इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल टॉपिक्स कोणते आहेत. प्रेझेंट अँड पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय आहे, यूज ॲज अ ॲडजेक्टिव्ह सेंटेन्समध्ये प्रेझेंट पार्टिसिपल यूज ॲडजेक्टिव्ह म्हणून कशा प्रकारे करतात ते विचारलं जाईल. त्यानंतर द टू प्लस वर्ब म्हणजेच इन्फिनिटिव्ह प्रकार काय, जसं इन्फिनिटिव्ह आणि जिरंड हा याचा संबंध जवळचा आहे. याच्यावरती काही दिवसापूर्वी व्हिडिओ मी बनवला होता तो तुम्ही बघू शकता की आणखी परत एकदा बनवेल. ठीक आहे. हे एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर अँटोनिम्स म्हणजे अपोजिट वर्ड्स लिहा. अफर्मेटिव्ह अँड मेक निगेटिव्ह, मेक अफर्मेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्य बनवणे किंवा होकारार्थी वाक्य बनवणे विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग, वाक्याचा अर्थ न बनवता बदल करता. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य म्हणजे काय आहे किंवा एखादं दिलेलं सेंटेन्स इम्पॅरेटिव्हमध्ये कशा प्रकारे कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर एक्सक्लेमेटरी, ज्याच्या प्रकारे मेक एक्सक्लेमेटरी टाईप सेंटेन्समध्ये चेंज करा किंवा असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी किंवा एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्हमध्ये बदल करायला सांगितलं. इंटरगेटिव्ह सेंटेन्स त्याच्यामध्ये डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन बनवा किंवा एसनो टाईप क्वेश्चन बनवा या प्रकारे प्रश्न तुम्हाला ग्रामरमध्ये विचारला जातो. त्यानंतर आहे क्वेश्चन टॅग, ॲड ए क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग सारखा प्रश्न आहे. मेन क्लॉज और सबऑर्डिनेट क्लॉज, दिलेल्या वाक्यामध्ये मेन क्लॉजला अंडरलाईन करा किंवा सबऑर्डिनेट क्लॉजला अंडरलाईन करा असाही प्रश्न विचारला जातो. नाउन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ वर्ब अँड ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन कसा असतो त्याच्यावरती आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे म्हणजे क्लॉजेसच्या रिलेटेड जे की तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये पण इथे युजफुल आहे. ॲड अ क्लॉज, ॲड सबऑर्डिनेट क्लॉज टू एक्सपांड द सेंटेन्समध्ये किंवा ॲडवर्ब क्लॉज, हे क्लॉजेसचे प्रकार आहे, टाईप्स आहेत. त्यानंतर आहे ॲक्टिव्ह वॉइस अँड पॅसिव्ह वॉइस.
ॲक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइसमध्ये बनवणे किंवा चेंज डिवाइसला आपण बोलतो किंवा पॅसिव्हचं ॲक्टिव्हमध्ये चेंज करणे. ॲज सून ॲज, नो सूनर दॅनचा यूज करणे, त्या जॉईनिंग वर्डसाठी नॉट ओनली बट ऑल्सो यूज करणे किंवा ॲज वेल ॲजचा यूज करणे. हे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, चेंज द डिग्रीवरती प्रश्न आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. आणि पोएटिक डिव्हाइसेसमध्ये जी पोएमच्या रिलेटेड पोएम्सवरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, राईम स्कीम म्हणजे काय, फिगर ऑफ स्पीच, हे तुमच्या पोएमच्या रिलेटेड जे की तुमच्या ॲप्रिसिएशनमध्ये याचा यूज होतो. सो अशा प्रकारे हे मोस्टली 10th स्टँडर्डच्या 9th स्टँडर्डच्या स्टुडंट्ससाठी, इवन 8th 7th स्टँडर्डचे स्टुडंट्स देखील याचा स्टडी करू शकतात. ठीक आहे. तर हे जे ग्रामर आहे ते तुम्हाला पॅसेजमध्ये विचारलं जाणार आहे. आता या एक टॉपिक आपण घेऊन त्याच्यावरती सविस्तर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल की इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल टॉपिक्स कोणते आहेत, तुमच्या हा मनामधला प्रश्न गेला. आत्ता आपण एकेका टॉपिकचा डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.